समस्त मात्र पितृवर्ग बंधू भगिनींनो, तसे टाळकरी माळकरी वारकरी माझ्या समस्त भाविक बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांना नमस्कार व सर्वांच्या चरणी नम्रतापूर्वक विनंती. माझं कीर्तन आपण मी सांगितलेल्या 5 टप्प्यामधून ऐकावं आणि ऐकलं तर आपल्या घरी धनद्रव्याच्या राशी लागतील, सुख समाधान वैभव प्राप्त होईल, लक्ष्मी आपल्या घरी पाणी वाहेल. संतांची वाणी आहे, अनुभवाचं बोल आहेत, कधीही खोट होणार नाहीत. ज्याप्रमाणे चुलीवर दूध उकळत ठेवलं असताना 100 डिग्री तापमान झाल्यानंतर जशी उकळी फुटतेच, त्याप्रमाणे मी सांगितलेल्या पद्धतीनं जर तुम्ही कीर्तन ऐकलाच तर आपल्याला धनसंपत्तीचा लाभ होणारच. तेव्हा आपण माझं हे कीर्तन सबस्क्राईब करावं, शेअर करावं, आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यावं. धन्यवाद. पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरु शिवानंद महाराज की जय, भीमानंद महाराज की जय, संतराम महाराज की जय, टपालेनंद महाराज की जय, जंगलीशानंद महाराज की जय, रामानंद महाराज की जय, सब संतन की जय. हरि जय जय राम, राम कृष्ण 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 हरि जय जय राम. जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि. कुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरु शिवानंद महाराज की जय, सब संतन की जय.
वारकरी भाविक भक्तजन बंधू भगिनीनो, तसेच समस्त गुरु संप्रदाय गुरु मार्गस्थ बंधू भगिनीनो, तुम्हा सर्वांना, तसेच पृथ्वीच्या पाठीवर वास्तव करणाऱ्या अखंड मानव जातीला माझा नमस्कार व सर्वांच्या चरणी नम्रतापूर्वक कळकळीची प्रार्थना. मी तुमच्यापेक्षा शहाणा आहे असं नाही, किंवा ज्ञानी विद्वान पंडित आहे असे नाही, पण सद्गुरू शिवानंद महाराज ढवळीकर यांचा शिष्य आहे. सद्गुरू शिवानंद महाराज ढवळीकर यांच्या कृपेनं जे काही मला समजलं उमजलं आणि अमृत अनुभव लाभ झाला, तो लाभ सर्व मानवजातीला व्हावा हीच सदिच्छा. यासाठी संत म्हणतात, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरास सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ हे जन. याही पुढे जाऊन संत म्हणतात, आपण तरला नव्हे ते नवलं, पुढे उद्धरिल सर्वांची जो. यासाठी संतांची शिकवण, संतांचा उपदेश अखंड मानव जातीला कसा होईल, संतांचं अभंग ज्ञान, त्या अभंगातील एका एका अक्षराचा न्याय लोकांना समजावा. खरं काय खोटं काय हे समजून घेतल्यामुळं लोकांना खऱ्या ज्ञानाची ओळख होईल. अंधश्रद्धेच्या कोणत्याही वळणावर एकही व्यक्ती बाजूला जाऊ नये यासाठी माझी धडपड आहे. बंधू बहिणींनो, राजहंस पक्षी हा दूध मिश्रित पाणी पित असताना त्यातील दूधच पितो. तद्वत आपण शून्य आहात, ज्ञानी आहात. योग्य असेल ते धनी धरा, अयोग्य असेल ते माझ्याजवळच राहून दे, तिथंच सोडा. बंधू भगिनीनो, माझं कीर्तन जो पाठटप्प्यामध्ये ऐकेल त्याच्या घरी धनद्रव्याची राशी लागते, लक्ष्मी त्याच्या घरी पाणी वाहेल. संतांची वाणी आहे, अमृताचं बोल आहे, अनुभवाचं बोल आहे, कधीच खोटं होणार नाही. तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते आपल्या समोर सांगतात. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सद्गुरु सारिका असता पाठीराखा, इतरांच्या लेखा आपणा सारिके करीती तात्काळ नाही, काळ वेळ तयाराही. लोह परिसाची नस आहे उपमा, सद्गुरु महिमा आगाधची. तुका म्हणे कैसे आंधळे जन, गेले विसरून खरे देव खऱ्या देव. बंधू भगिनीनो, तुम्हाला मी काय बोललो, ज्ञानेश्वर आणि पद कुणाचं सांगितलं, तुकारामाचं. पद तुकारामाचं असो व ज्ञानेश्वराचं असो,
समजून घेणं अतिशय गरजेचं असतं. यासाठी संतांच्या भजनाकडे, संतांच्या अभंगातील एका अक्षराकडे माणसानं लक्ष दिलं पाहिजे. कारण संत काय म्हणतात, अभंग काय म्हणतो तो आपण समजून घेतला पाहिजे आणि आपण समजून उमजून घेऊन इतरांना सांगितलं पाहिजे. याला भजन म्हणतात. भ म्हणजे भजने, भजन, ज म्हणजे जनाला आणि न म्हणजे नमणे. आता भगायचं म्हणजे काय करायचं? का हळदी कुंकू गुलाल अष्टकांत घेऊन आरती पंचारती करून काय ओवाळणी करायची? असं काही करायचं नाही. मग काय करायचं? मुंगी मंत्रापासून माणसापर्यंत 84 लक्ष जीव या भूमीवर आहेत. जलचर, भूचर, पशु, पक्षी, प्राणी मिळून 84 लक्ष जीव आहेत. यापैकी कोणताही जीव आपल्याला भेटला, आपल्याकडून त्याला कोणत्याही प्रकारची इजा होऊ देऊ नये. आपल्या हातून त्याला कोणत्याही जीवाला त्रास होऊ नये याची दक्षता घेणं म्हणजेच जे म्हणजे काय, जे जे जीव दिसेल त्या जीवाला न म्हणजे नमायचं. नमायचं म्हणजे काय करायचं? प्रत्येक जीव आहे तो आपल्यासारखाच आहे, त्याच्यातही तोच आहे आणि माझ्यातही तोच आहे असा विचार करून कोणत्याही जीवाला आपण त्रास द्यायचा नाही. याला म्हणून म्हटलं जातं. तुकाराम महाराज म्हणतात, यापुढे आता या अभंगामध्ये, पहिल्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी एक ओळीमध्ये बोललेलं आहे, आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ गया लागेल. सद्गुरूंच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर सद्गुरू तात्काळ वरदान देतात आणि आपल्यासारख्या त्या शिष्याला बनवतात. म्हणून संत म्हणतात, आपला साहित्य करीत तात्काळ नाही काळ वेळ गया लागेल. आणि अशा गुरूंची दीक्षा घेणं अतिशय गरजेचं आहे. नाचऱ्या जगात अनेक गुरु आहेत. संत तुकाराम महाराजांनी समाधीतल्या बाबाजींच्यावर भक्ती ठेवली, भाव ठेवला. आता कित्येक वर्षे त्यांनी समाधी अगोदर घेतलेली होती आणि त्या बाबाजींच्यावर तुकाराम महाराजांनी भाव ठेवला होता. आणि एक दिवस असा आला, तुकाराम महाराजांना बाबाजीने अनुग्रह दिला. तुकाराम महाराजांना आनंद झालेला आहे आणि त्या आनंदाच्या भरात तुकारामाला जाग आली आणि बघतात तर मी स्वप्नात आहे. तुकाराम महाराजांचं हृदय भरून आलं, डोळ्यातून आनंदाश्रू होऊ लागले आणि तुकाराम महाराज नकळत तसेच उठले आणि घरात गेले.
आपण वास्तुशांतीची पूजा करतो त्यावेळी जे म्हणजे जे पूजा मांडलेली असते तद्वत ज्यावेळी गुरु दीक्षा देतात त्यावेळी पूजा मांडलेली असते आणि त्या घटावर बसून सद्गुरू आपल्याला वरदाहस्त देत असतात. ज्यावेळी घरामध्ये गेले तो घट प्रत्यक्ष तुकाराम बाबांनी बघितला. दीक्षा अनुग्रह स्वप्नात झाला पण प्रत्यक्षात बाबाजी येऊन त्या घटावर बसून तुकारामांना दीक्षा दिलेली होती. आणि हे तुकारामाचं लिखाण मला 100% नाही 101% खरं वाटतंय. कारण कांडगावमध्ये सुद्धा हल्ली कांडगावमध्ये अर्जुना जाधव म्हणून एक व्यक्ती होती. लोकांचा विरोध होता त्याला दीक्षा देण्यासाठी. बऱ्याच लोकांनी त्यांना विरोध केला होता बाबांना. बाबा त्यांना दीक्षा द्यायची नाही कारण एकाच पंक्तीपासून त्यांना जेवायला लागणार. त्यांना घेऊन बाबा गप बसले. बाबा काही त्यांना बोलले नाही. कांडगावची भजनी मंडळी ज्यांनी विरोध केला होता ते खुपिरे गावी भजनाला गेली होती. बाबा खुपिरे गावी होते आणि त्याच दिवशी अर्जुना जाधव झोपलेला होता. त्यावेळी बाबांनी स्वप्नात अर्जुना जाधवला दीक्षा दिली. दुसऱ्या दिवशी दत्तू नरके यांची भेट झाली अर्जुना जाधवला आणि अर्जुना जाधवनं दत्तू नरक्यांना सांगितलं मला बाबाने दीक्षा दिली. दत्तू नरक्याने विरोध केला होता. त्यावेळी दत्तू नरके म्हटले बाबा तरी कुठे होते आणि तुला कधी कुठं दीक्षा दिली आणि कधी दिली. त्यावेळी अर्जुना जाधवने सांगितलं बाबा माझ्या घरी रात्री आले होते. काय अर्जुना जाधवनं खरा पुरावा सांगितला काय घडलं कसं घडलं. आणि त्यावेळी आश्चर्याचा धक्का बसला जातो नक्कीला आणि त्यांना समजले सद्गुरू शिवानंद महाराज ढोळीकर यांची ख्याती होती. असे होते सद्गुरू शिवानंद महाराज ढोळीकर. आणि संत तुकाराम महाराजांना बाबाजीने स्वप्नात दीक्षा दिली आणि तुकाराम महाराजांनी त्या बाबाजींचा उद्धार केला. तुकाराम महाराजांनी अखंड मानव जातीच्या हितासाठी अनेक अभंग लिहिले. त्यामध्ये नेमकं 12 भाग नित्य पाठासाठी लिहिले. नित्य पाठाच्या 12 भाग आणि 12चा भाग त्यांनी का लिहिले आणि त्यामध्ये त्याने असं काय सांगितलं तर संत तुकाराम महाराजांनी काय केलं पाहिजे म्हणजे काय होतं काय केलं म्हणजे त्या देवाची प्राप्ती होते. सगळं आपले सगळं ज्ञान त्यामध्ये आपल्या मानवाच्या कल्याणासाठी जेवढं आहे तेवढं त्या 12 भागामध्ये लिहिलं गेले. आणि तुकाराम महाराजांनी 12 भाग लिहिला आणि तो 12 भाग म्हणजे काय ते आता तुमच्या समोर मांडत आहे.
माझे दंडवत तुम्हास 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 माझे दंडवत देहात तुका वैकुंठा देहात तुका वैकुंठा तुकाराम महाराज काय म्हणतात स्वर्ग लोकाहुनी आले हे अभंग आडी येणे सांगत तुम्हाला कुठल्या स्वर्गात हे आलं कुठं आहे तो स्वर्ग आकाशात आहे पाताळात आहे काय या भूमीवर कुठं आहे मात्र मित्रवर्ग बंधू भगिनींनो स्वर्ग म्हणजे काय पहिला समजलं पाहिजे जर स्वर्गच नाही समजला तर ज्ञान काय समजणार स्वर्ग लोकाहुनी आले अभंग झाडेले सांग तुम्हाला कुठल्या स्वर्गात आले संत तुकाराम महाराज भजन गात गात स्वर गात गात स्वर्गात गेले स्वर गात गात स्वर्गात राहिले आणि स्वर गात गात त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं ते अखंड मानव जातीला समजावं यासाठी त्यांनी लिहून ठेवलं अनेक संत याच वाटेने गेले स्वर गात गात स्वर्गात गेले स्वर गात गात स्वर्गात गेल्यानंतर त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं ते अखंड मानव जातीच्या कल्याणासाठी सर्व साधू संतांनी मागे घेऊन ठेवले कुठला स्वर्ग कुठला आहे स्वर्ग आणि हे समजून घेण्यासाठी योग्य ज्ञानी सद्गुरूंची आवश्यकता आहे जोपर्यंत सद्गुरू भेटणार नाही अशा पद्धतीचं असं एक ज्ञान सांगणार शिकवणार जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत या स्वर्गाची ओळख कदापि होणार नाही म्हणून प्रथमतः गुरुज्ञानाची आवश्यकता आहे तुकाराम महाराज म्हणत होते सद्गुरु वाचुनी प्रेत रूप वाणी बोलिले पुराणी व्यास रूपी काय म्हणत होते सद्गुरु वाचुनी प्रेत रूप वाणी जर या देहाला सद्गुरु नसतील तर त्याच्या वाणीला काही किंमत नाही प्रेत रूप वाणी बोलले म्हणून तयांचे पाहू नये तोंड म्हणून तयांचे पाहू नये तोंड
निपुरा अखंड सुतकळा कोणे कोणी त्याची मोहेची सुटका जन्म त्याचा लटका जाना तुम्ही काही केलं त्यानं तर त्याची सुटका होणं कधी शक्य नाही असं संत तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे व्यास बोलिले पुराणे संतांची वचने मागली हो म्हणून करता योग्य सद्गुरूंची त्याला दीक्षा मिळाली योग्य मार्गदर्शन मिळालं ज्यानं समजून घेतलं त्याला हे ज्ञान समजलं आणि सहजासहजी समजणं सोपं नाही. स्वर्ग लोकाहुनी आले हा अभंग धाडिले सांग तुम्हाला हे अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी मी लिहून ठेवत आहे तुकाराम महाराजांचा तुमच्यासाठी. नित्य नेमे याची पडता प्रतापे नित्य नेमान पडण्यासाठी. आता आम्ही म्हणतोय उठल्याबरोबर सकाळी पहाटे रात्री झोपताना नित्य नेमानं मी म्हणतोय म्हणजे काय करतो जे संतांनी 12 अभंग लिहिले त्याची घोकरपट्टी करतो. स्वर्ग लोकाहुनी आले अभंग धाडिले सांग तुम्हाला गेले 12 अभंग म्हणायचे आणि मग जेवायचं मग दुसऱ्या कामाला लागायचं किंवा संध्याकाळी 12 अभंग म्हणायचे आणि मग झोपायचं. तुकारामाने हे सांगितलं नाही. काय सांगितलं? नित्य नेमे अशी पडता प्रतापे जळतील पापे जन्मांतरीची. आज या भारतामध्ये कोट्यानकोटी लोक हेच करतात. तुकारामाचे 12 अभंग ज्ञानेश्वरांचे हरिपाठ एकनाथांचा हरिपाठ नित्य नियमानं गातात. झालं का त्यांना ज्ञान मिळालं का त्यांना पुण्य समजलं का त्यांना खरं ज्ञान झाला का त्यांचा उद्धार कदापि होणार नाही. जोपर्यंत आपल्याला संतांनी काय सांगितलं हे समजत नाही तोपर्यंत कोणत्याही जीवाचा या बडबडण्यानं उद्धार होणार नाही. रामदास महाराज म्हणतात अर्थाविन पाठ कासया करावे व्यर्थ का मरावे गोकुळिया. जे आपण म्हणायचं त्याचा अर्थच विचारात घेतला नाही मग त्या घोकण्याचा अर्थ काय उपयोग त्या घोकण्याचा. घोकुळिया काय वेगळी अर्थ पाहे अर्थ रूप राहे काय होणार. जो त्याचा अर्थ आहे त्याप्रमाणे वागायची करायची. आपण काय करतो निवळ घोकायचं त्याचा उपयोग काय. होऊन अर्थ सार्थक करावे रामदास भोये सांगत असे. अर्थ म्हणून राम म्हणतात म्हणजे काय कर संतांनी सांगितलं ते करायला खरं काय खोटं काय याचा विचार कर प्रथमता आणि त्या वाटेने वाटचाल कर. आता तुकाराम महाराजांनी 12 अभंगाचा सार दिलेला आहे. स्वर्ग लोकाहुनी आले अभंग म्हणजे पहिल्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्या. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी नद ही येऊन हानी केली. रजत महत्वाचं आहे त्याच्या याच पुण्याचे वाया गेला. तम म्हणजे काय नरकची केवळ रजतो सगळं माया.
तत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. रज म्हणजे काय? मायाजळ आहे. म्हणजे काय? आशा, मनशा, तृष्णा, इच्छा, वासना आणि भ्रांती ही या षडविकार. आणि तम म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षडविकार. जोपर्यंत हे षडविकार आपण आपल्या पासून दूर घडवत नाही तोपर्यंत कदापिही संतांचं ज्ञान होणं शक्य नाही. तेच तुकाराम महाराज म्हणतात, नित्य नेमी अशी पडता प्रतापे. नित्य नेमानं काय कर? हे षडविकारांना घरात ठेवू नको, घरातून हाकलून दे. तुकाराम महाराज म्हणत होते, रात्रंदिन महायुद्धाचा प्रसंग. कुठल्या सीमेवर तुकाराम महाराज युद्ध करत आहे? हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. रात्रंदिन असा महायुद्धाचा प्रसंग. रात्रंदिवस असं का म्हणत होते? तर या देहामध्ये रज आणि तम कधी जागा घेईल आणि कधी आपली खेळी आपल्या खेळ करत हे सांगता येत नाही. हा शत्रू आहे. या शत्रूला सीमेवरच रोखलं पाहिजे. यासाठी आपल्या सीमेवर कायम पहरा द्यावा लागतो. म्हणून रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग तुकाराम महाराज म्हणत होते. आणि रात्रंदिवस तुकाराम महाराज याच रमले होते. तुकाराम महाराज याही पुढे जाऊन म्हणत होते, यादसाठी होता केला अट्टहास, तीच शेवटचा घोड व्हावा. आयुष्यभर अट्टहास केला होता शेवटचा दिवस गोड होण्यासाठी. गुरुदीक्षा घेतली म्हणजे समजलं हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. गुरुदीक्षा घेतली म्हणजे शाळेत नाव घडलं. शाळेत नाव घडल्यानंतर मास्तर ते शाळा शिकवतो, पाडे शिकवतो, लिहायला वाचायला बाराखड्या शिकवतो. ते वाचलं पाहिजे, पाठ केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे आणि रात्रंदिवस तो सराव केला पाहिजे. आपण जे पाडण त्या बाराखड्या निवळ भोगत बसलो आणि लिहायला कधीच शिकलो नाही तर त्या पाड्या आणि बाराखडीचा काही उपयोग नाही. कारण का? ज्यावेळेला परीक्षा असते त्यावेळेला लिहिणार का? यानं लिहिण्याचा अभ्यासच केला नाही, फक्त बडबडायचं. बाराखड्या आणि पाढे पाठ केलेले असतात. 1 2 3 एका बरा दोन गवतात लग अशा प्रकारे मुलं बघा आधी तोंडपाठ करतात, पण त्याने अक्षराची ओळख केलीच नाही. अक्षर कसं लिहायचे ध्यानातच घेतलं नाही. ह्याप्रमाणे गुरुपदेश केल्यानंतर सद्गुरू काय सांगतात? सद्गुरूने काय करायला सांगितलंय? ती साधना, ती उपासना ज्यानं केली सांगतात त्या वाटेनं ज्याने वाटचाल केली त्याला ते समजतंय, त्याला ते समजतंय आणि त्याला लिहिता येतंय, वाचता येतंय. आणि गुरुजींनी विचारल्या प्रश्नाची उत्तरे त्याला देता येतात, लिहिता येतात. त्यावेळी तो पहिली दुसरी तिसरी करता करता मास्टरच्या स्टेप पर्यंत पोहोचतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नित्य नेमे अशी पडता प्रतापे, जळतील पापे जन्मांतरीची, अन्यथा कोणालाही समजणार नाही. तया मागे पुढे रक्षी नारायण मांडिल्या निर्वाणा उडी घाली. त्याच्या मागाने म्हणून तो करता करेल का ईश्वर सदैव असतो. ज्यावेळी सभेमध्ये
द्रौपदीचं वस्त्रहरण दुर्योधनानं दुष्याचारानं केलं. त्या द्रौपदीनं त्या करता करता भगवंताला हाक दिली, हे भगवंता, आता तुझ्याशिवाय मला कोणीही तारणार नाही. त्यावेळी त्या करता करता ईश्वरानं द्रौपदीची लज्जा लागली. बुद्धीचा पालट नाही तया मागे पुढे रक्षी नारायण मांडिल्या निर्वाण. त्यावेळी तो हाक मारशील त्यावेळी तो धावून येतो तुझ्या संकटावर मारतो. त्यावेळी बुद्धीचा पालट नासेल कुमती, अशा वागण्यानं अशा तुझ्या विचारानं बुद्धीचा पालट होईल. कुबुद्धी निघून जाईल आणि सुबुद्धी प्राप्त होईल. बुद्धीचा पालट नासेल कुमती होईल सद्गती येणे पण दे. आणि अशा रीतीनं चांगल्या मार्गाला लागल्यानंतर सद्गती झाली या सहज साक्षात्कार. ज्यावेळेला चांगल्या मार्गाला तू जाशील त्यावेळेला सहज साक्षात्कार होतो. होईल उभार पूर्वजांचा. आजूबाजूचे लोक गावातले लोक म्हणू लागतील, कुणाचा मुलगा हा, कोणत्या गुरुचा शिष्य हा. त्यामुळं त्याच्या वडिलांचा त्यांच्या गुरुचा उद्धार होईल. साधतीला येणे हे बरं लोक काय होईल. या लोकात म्हणजे आपल्या आजूबाजूला आपल्या गावामध्ये असणारे म्हणजे या लोकात तुमच्या नावाची ख्याती होईल. पण पुढची निर्माण होणारी पिढी सुद्धा तुमचं नाव काढेल. साधतीला येणे हे बरं लोक परोपकारासाठी सांगितले देवा. काय करायला सांगितलं, काय परोपकार करायला सांगितला, दान धर्म करायला सांगितलं, अन्नदान करायला सांगितलं, काय सांगितलं. जे नाही ती लोकी दान ते करती संत जन. कोटी केले पुण्यदान न होय स्वरूपाची न समजे स्वरूपाची खूण. तीही लोकात ते दान नाही ते संत जन करतात. कोटीने जरी पुण्य केलं तर त्यांना काही उपयोग होणार नाही. स्वरूपाची ओळख कधी होणार नाही मला सांगतो. परोपकारासाठी सांगितले देवा प्रासादिक मेवा ग्रहण करा. परोपकार करा म्हणजे काय करा, करायचे समजून घ्या आणि त्या पटीने वाटचाल करा. प्रासादिक मेवा ग्रहण करा म्हणजे काय करायचं. सोंडोड्याचा प्रसाद, चिरमुऱ्याचा प्रसाद, खोबऱ्याचा प्रसाद, केळाचा प्रसाद, अन्नप्रसाद जो दिला जातो तो खायचा चुकीचा आहे. या प्रसादानं जर माणसाचा उद्धार झाला असता तर आयुष्यभर आपण अनेक ठिकाणी जाऊन प्रसाद खातोय, मग का उद्धार होत नाही. तर संत काय म्हणतात, प्रासादिक प्रसाद म्हणजे काय. प्रसाद 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 म्हणजे परेच्या पलीकडील साध ज्यानं ऐकली. प्रसाद परेच्या पलीकडील ज्यानं साध ऐकली त्याला प्रसाद म्हटलेला आहे. आणि ज्याला हे समजतंय, ज्यानं या वाटेनं वाटचाल केली त्यालाच प्रसाद म्हणजे काय ते समजलं. अन्यथा कोणालाही काही समजणार नाही. येणे भवव्यथा जाईल तुमची, यामुळं तुमचं भय आणि चिंता सगळं नाहीच होईल. सख्या विठ्ठलाचे आनमद
विठ्ठलाची आनंद तुकाराम महाराज म्हणतात यामुळं तुमचं भयाने चिंता सगळे निघून जाईल आणि विठ्ठलाच्या आनंद सांगतात म्हणतात आता एक चरण मी मागे ठेवतो आणि शेवटचं चरण घेतो माझे दंडवत तुम्हा सर्व लोका देहासहित तुका वैकुंठा तुकाराम महाराज म्हणतात माझं सगळ्यांना दंडवत आहे तुम्ही देहासहित वैकुंठाला जाणार आहात पण आज अखंड मानव समाज मानवजात काय म्हणते देहासहित तुकाराम महाराज वैकुंठाला गेले संतांनी काय सांगितलं देहासहित तू वैकुंठाला जाणार आहेस आज या विषयावर या महाराष्ट्रामध्ये या भारतमध्ये अनेक चर्चा वितरण चालू आहे बंधू भगिनीनो तुम्ही संत आहात ना खरं जर संत असाल तर निधन करण्याची गरज नाही तुकाराम महाराजांनी काय सांगितलं ते समजून घेण्याची गरज आहे तुकाराम महाराज म्हणतात माझे दंडवत तुम्हा सर्व लोका प्रत्येक अभंगामध्ये तुकारामाने हे सांगितलं तुकारामाने स्वतःचं नाव कुठल्या अभंगामध्ये टाकलेलं नाही अस्तित्व स्वतःचं ठेवलेलं नाही ते कसं तुम्हाला सांगतो भेटी लागे जीवा लागलीचे आस पाहे रात्रंदिस वाट तुझी तुकाराम महाराज म्हणतात आणि शेवटचं चरण काय म्हणतात तुकाराम महाराज तुका म्हणे तैसी लागलीचे भूक धावणी श्री दावी देवा काय म्हणतात तू असं म्हणतोस काय भेटी लागे जीवा लागलीचे आस पाहे रात्रंदिस वाटत होती तू असं म्हणतोस काय जर असा म्हणत असलास तर तो भेट देणारच कधी त्याला तो तसं ठेवणार नाही आणि आम्ही आणतोय आता काय लावतो तुकाराम म्हणत होते तुकारामाने स्वतःचं नाव काहीच राखलं नाही म्हणून तुकाराम महाराज कळत झाले ज्ञान देवे रचला पाया तुका झाला तुकाराम महाराजांनी काय सांगितलं माझे दंडवत तुम्हा सर्व लोका देहासहित तुका वैकुंठाला आम्ही याचा अर्थच वेगळा करून टाकला तुकाराम महाराज म्हणतात माझे दंडवत तुम्हाला आहे मी देहासहित वैकुंठाला जाणार आहे अरे बाबांनो संतांना इतकं समजत होतं माग काय घडलंय आता काय चालू आहे पुढं काय होणार आहे कधी मरणार आहे 3 वर्षे समजत होतं मरत जाणार 2 वर्षामध्ये जाणार आहे तर समजत होतं 1 वर्षात समजत होतं 6 महिन्यात मरणार असेल तर समजत होतं महिन्यात मरण असेल तर समजत होतं 15 दिवसात असेल तर समजत होतं आज मरणार तर त्याला समजत होतं असे संतांचं ध्यान होतं मग तुकारामाला सांगायची काय गरज होती आणि जर तुकाराम महाराज तसे सांगून जायचे होते तर बायका मुलांना सगळ्यांना सांगून असं अगदी मोठ्या थाटात गेले असते असे घुमान गेले नसे बंधू भगिनीनो तुम्ही काय समजून घ्यायचं आहे तुमचं काम आहे सांगायचं माझं काम आहे खरं काय ते आता असा असताना एक चरण राहिलेला तुमच्या समोर मांडतो टाळाने कंता धाडली निशाने घ्यारे ओळख कोणीच भजन हो टाळ म्हणजे टाळ आणि कंता म्हणजे घोंगडी काय झालं
वेदातल्या गोष्टी बोलत होते, अभंग लिहित होते. आपल्यापेक्षा या लोकांना आपल्यापेक्षा मोठं कोणी झालेलं तुकाराम महाराजांच्यावर एका मुलीला पैसे दिले आणि तुकारामानं माझं पोट वाढवलंय म्हणून मोठा आरोप तुकारामांच्यावर घालायला लावला आणि तुकाराम महाराजांची गाढवावरून झिंड काढली. कोण होते? मामाजी बुवा, रामेश्वर भट आणि ज्ञानी विद्वान पंडित. तुकाराम महाराजांना काट्याच्या शिरानं मारलं, पण तुकाराम महाराज हे संत होते. घरी आल्यानंतर तुकाराम महाराजांनी तेलाची वाटी घेतली आणि बाबाजी बुवाच्या घरी गेलेला आहे. त्यात हात तोडण्यासाठी तुझा हात दुखत असतील म्हणून असे तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांना गुंड्याचा समजून अभंगलेल्यास बंदी केली, मंदिरात येण्यास बंदी केली. तुकारामांच्या साऱ्या वह्या इंद्रायणी या डोहात बुडवल्या. 13 दिवस तुकाराम महाराजांनी त्या इंद्रायण्याचे काठीवर पोषण केलं. आणि इतकं करूनही तुकाराम बेचले नाहीत म्हणून यांना पश्चाताप झाला. यांना वाईट वाटलं, आता करायचं काय? यावेळी या बाबाजी बुवा आणि रामेश्वर भटांना युक्ती साधली. एवढं करून तुकाराम बेचत नाही, यासाठी आपण गोड बोलून त्याचा काटा काढला पाहिजे. तुकाराम महाराजांना शरण गेल्याचं नाटक केलं. आम्ही चुकलो, आम्ही आजपासून अशी चुकी कधी करणार नाही. आमची चूक झाली, इथून पुढे ही चूक आम्ही करणार नाही असं लोकांना समजावं असं त्यांनी भासवलं. तुकाराम महाराजांच्या पायावर जाऊन डोकं ठेवलं आणि अशी विनवणी केली. लोकांना वाटलं खरोखरच हे लोक तुकारामाला शरण आले. बायकोला आणि मुलाशी गोड बोलू लागले, व्यवहारिक चांगले संबंध ठेवले. असे बरेच दिवस निघून गेले आणि धुळवडीच्या दिवशी धुळवडी या रात्री तुकारामाची धुळवड केली. बायकोला आणि मुलांना शंकाच आली नाही, कारण बायको आणि मुलांना वाटलं आता तुकारामांचा दुश्मन कोणी नाही. सगळे लोक यांना म्हणतात, कशाला विचार करतात ते लोक. धुळवडीच्या दुसऱ्या दिवशी मग बोललं. त्या दिवशी रात्री काय केलं? तुकारामाचं कणकं घातलं आणि वाळत बोललं आणि त्या धडपडी तुकारामाचं खुराने टाळ राहिले. आणि ते पुरवल्यानंतर त्यांच्या डोक्यात आलं, आपण टाळ आणि घुंगडं जे ठेवलंय ते काय करायचं? त्यावेळी रामेश्वर भट आणि अंबाजी बुवा यांनी ठरवलं. त्यांच्याकडे वह्या होत्या तुकारामांच्या. त्या वहीमध्ये चरण लिहिलं, टाळाने कंता धाडले निशाने घ्यारे ओळखुनी सज्जन हो. मला सांगा, पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत तुकारामाने काय सांगितलं? फक्त काय करलं म्हणजे काय होतंय, काय केल्यानं परमेश्वराची प्राप्ती होते, माणसाचा उद्धार होतो, मानव जातीचं कल्याण होतं, हे सांगितलेलं आहे. आणि असं असताना टाळ आणि घोंड्याचा संबंध आला कुठं? माणसाच्या पायात काटा लागलेला असताना हे दिसत नाही, इतका बारीक काटा असला तरी
अगदी माणूस तो काटा बोचलेला काढल्याशिवाय गप बसत नाही. पण तुकारामांच्या वहीमध्ये, तुकारामांच्या अभंगामध्ये इतका मोठा पुरावा असून लोकांना दिसत नाही. खूप वाईट वाटतंय. तुकारामांना लोकांना ओळखता आलं नाही, ज्ञानेश्वरांना लोकांना ओळखता आलं नाही. आणि म्हणतात आम्ही तुकारामाचे भक्त आहे, आम्ही ज्ञानेश्वरांचे भक्त आहे, आम्ही त्यांची परंपरा चालवतोय. तुम्ही काय परंपरा चालवताय? तुम्ही काय त्यांचे भक्त आहात? तुमच्या बाच जर असं झालं असतं तर तुम्ही गप बसला असता का? आणि तुकाराम वैकुंठाला गेले हे सांगणाऱ्यांना माझा एक प्रश्न आहे. भारतातील सर्व कीर्तनकारांना माझी विनंती आहे, वैकुंठ कुठं आहे? या पाताळात आहे, भूमीवर आहे का आकाशात आहे? त्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मगच तुकाराम वैकुंठात गेले हे सांगा. अन्यथा तुम्हाला काही अधिकार नाही बोलायचा. आणि आजपर्यंत या भूमीवर करता त्रेता द्वापार कलियुग झालं. अनेक ऋषी मुनी होऊन गेले, देव ऋषी संत मंत सगळे. कोणीही व्यक्ती अशा रीतीने गेली नाही. पण तुकारामाने धडधडीत सांगितले. काय सांगितलं? तिहासात तुम्ही वैकुंठाला जाणार आहात. आणि कसं गेलं तुकाराम महाराज वैकुंठाला आणि आम्ही तुम्ही कसं जाणार आहे याचं उत्तर तुम्हाला प्रथमता देतो. ज्यावेळी आखडीतून प्राण निघून जातो, या देहाची प्रत्येक जीवाची काहीतरी वय मर्यादा ठरलेली असते. 50, 100, 80, 90, 110, 20. ज्यावेळेला ते वय ती मुदत भरते त्यावेळी या देहातून प्राण निघून जातो. वैकुंठ त्यालाच वैकुंठ म्हटलेलं आहे. या वेगळं वैकुंठ पृथ्वीवर नाही, आकाशात नाही. जिथं वैकुंठ त्यालाच वैकुंठ म्हटलेलं आहे. आता वै कोणाचं म्हटलं? निवळ देहाचं म्हटलं का त्या जीवाचं म्हटलं? जीव बी निघून गेला आणि देह सुद्धा राहू शकत नाही. देहासहित गेले आणि आम्ही तुम्ही सुद्धा देहासहित जाणार आहे. या पृथ्वीवर जे जे आले ते देहाला घेऊन जाणार आहेत, देहासहित जाणार आहेत. आणि असं असताना यावर विखंड करणं, उलट सुलट चर्चा करणं, काही समजून नाही घेणं हे कितपत योग्य आहे? तुमचं तुम्ही बघा. बोला पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरु शिवानंद महाराज की जय, विवानंद महाराज की जय, संतराम महाराज की जय, प्रभालेनंद महाराज की जय, जगदीशानंद